तर स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवर बायो स्टडीवर. तर काल बघितलं होतं आपण न्यूरल सिस्टीमचं इंट्रोडक्शन. आज आपण बघणार आहोत न्यूरल सिस्टीम काय आहे. न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनचं काल आपण काय बघितलं होतं, इंट्रोडक्शन बघितलं होतं. त्याच्यामध्ये आपण होमिओस्टॅसिस म्हणजे काय, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन म्हणजे काय, कोऑर्डिनेशन म्हणजे काय, असं काय छोट्या क्षुल्लक गोष्टी बघितल्या. आजचा लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे. आजच्या लेक्चरवर MCQ निघू शकतात असं माझं म्हणणं आहे. आजच्या काल जाता वेळेस काय म्हणलं होतं, काल आपण म्हणलं होतं की जाता वेळेस आपण म्हणलं होतं वेगवेगळे ऑर्गॅनिझमवर वेगवेगळे न्यूरल सिस्टम प्रेझेंट आहे. म्हणजे वेगवेगळे ऑर्गॅनिझम असो, वेगवेगळे ॲनिमल असो, तशीच न्यूरल सिस्टम आपल्यामध्ये पण प्रेझेंट आहे. आपल्यामध्ये ब्रेन प्रेझेंट आहे. तसं वेगळ्यामध्ये म्हणजे इन्सेक्टमध्ये, कॉकरोचमध्ये बाबा काय प्रेझेंट आहे, असा प्रश्न पडला असेल तुमच्या ह्याच्यामध्ये. ते आपण आज बघणार आहोत. त्याचा एक चार्ट आपण इथं तयार करणार आहोत. तसा चार्ट आपल्याला NCERT मध्ये दिलेला नाही. तसं आपण लक्षात ठेवण्यासाठी काहीतरी एक हिंट करून त्याला शॉर्ट नोट पद्धतीने आपल्या ब्रेनमध्ये साठवून घेण्यासाठी, आपल्या हिप्पोकॅम्पसमध्ये स्टोअर करण्यासाठी हे चार्ट आपण बनवून घेऊया. ओके, चला माझ्यासोबत लिहून घ्या. तर ह्या सुरुवातीला इकडं ऑर्गॅनिझम्स लिहायचे, ऑर्गॅनिझम्स, आणि इकडं न्यूरल सिस्टम, न्यूरल सिस्टम. ओके. तर पहिला आपला ऑर्गॅनिझम आहे स्पॉन्जेस. काय? स्पॉन्जेस. स्पॉन्जेस. मला सांगा, स्पॉन्जेस वरून तुम्हाला एक प्रश्न विचारतो. स्पॉन्जेस बिलॉंग टू विच फायलम? सांगा. स्पॉन्जेस बिलॉंग टू विच फायलम? स्पॉन्जेस कोणत्या फायलमला बिलॉंग करतो? पहिले ते सांगा, त्याच्यानंतर आपण त्याची न्यूरल सिस्टम. आपण जर तुम्ही ॲनिमल किंगडम जर वाचला असेल, ॲनिमल किंगडमचा जर तुमचा अभ्यास झाला असेल, तर तुम्हाला याचा आन्सर सहजच देता येईल. ते सहज द्या किंवा जोरशात द्या, तुमच्या मर्जीवर. चला मी सांगून टाकतो याचा आन्सर काय. फायलम पोरीफेरा. पोरीफेरा आहे की नाही, एक हिंट झाली. स्पॉन्जेस कशामध्ये असतं? पोरीफेरा या फायलम मध्ये असतं. याचा न्यूरल सिस्टम कशी असते आता मी तुम्हाला सांगतो. याची न्यूरल सिस्टम, याच्यामध्ये न्यूरॉन्सच नसतं. न्यूरल सिस्टम म्हणजे न्यूरॉन्सच नसतं. नो न्यूरॉन. न्यूरॉन याच्यामध्ये प्रेझेंटच नसतो. पण याला बाहेरून एक्सटर्नल, बाहेरून इन्व्हायरमेंट करून याला रिस्पॉन्ड भेटत असतो. काय? याला बाहेरून रिस्पॉन्ड भेटत असतो. कुठून? बाहेरून. एक्सटर्नल इन्व्हायरोमेंट. कुठून? एक्सटर्नल एन्व्हायरमेंट करून याला स्टिम्युला भेटत असतो, याला रिस्पॉन्ड भेटत असतो. त्याच्यामुळे हा त्या पद्धतीने त्याला रिस्पॉन्ड करतो, त्याला उत्तर देतो. दुसरं काय? हायड्रा. पहिला न्यूरॉन नव्हता, दुसऱ्यामध्ये हायड्रा आला. हायड्रा काय? हायड्रा मी तुम्हाला सांगतो. हायड्रा नेटवर्क फॉर्म मध्ये न्यूरॉन करतो. तो कसा? एकदम जाळेदार टाईप न्यूरॉन तयार करतो. कसा असतोय? नेटवर्क न्यूरॉन. त्याचा कसा असतो? नेटवर्क न्यूरॉन. पण याच्यामध्ये जो ब्रेन असतो, आपलं जे डोकं असतं, ते प्रेझेंट नसतं. पण ब्रेन. आता बघा, डेव्हलपमेंट होत चालली, डेव्हलप कसं होत आहे? पहिले न्यूरॉन नव्हता, आता न्यूरॉन आला. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट, याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट होईल ते पाहूया. हा वरचं मिटून टाकतो, खाली जागा नसल्यामुळं. एवढं लिहून घेतलं का? काय? स्पॉन्जेस बिलॉंग्स टू विच फायलम? फायलम पोरीफेरा. नो न्यूरॉन, रिस्पॉन्ड एक्सटर्नल स्टिम्युलाय. हायड्रामध्ये काय असतं? नेटवर्क न्यूरॉन असतं. न्यूरॉन इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टीम. काय? न्यूरॉन इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टीम. ओके. तर हायड्रामध्ये काय असतं? नेटवर्क न्यूरॉन असतं. आणि ब्रेन इज अब्सेंट. ब्रेन अब्सेंट असतं. त्याच्यानंतर तिसरं काय?
तिसऱ्याचा बघा, तिसरा आहे प्लॅनेरिया. प्लॅनेरिया मध्ये बाबा बघितलं तर सिफलायझेशन दिसतं. आता हे सिफलायझेशन काय? सिफलायझेशन म्हणजे हेड फॉर्मेशन. त्याचं हेड आपल्याला दिसतं, म्हणजे त्याचे डोळे थोडे दिसायला लागतात. आपण जर बारीकीनं जर पाहिलं त्याचा सिफलायझेशन या शब्दाचा अर्थ आहे हेड फॉर्मेशन. काय सिफलायझेशन म्हणजे? हेड फॉर्मेशन. काय सिफलायझेशन म्हणजे? हेड फॉर्मेशन. तर हे हेड फॉर्मेशन प्लॅनेरिया मध्ये दिसतं. प्लॅनेरिया कोणत्या फायलम मधला आहे? प्लॅनेरिया हा प्लॅटिहेल्मिंथस मधला आहे. फ्लॅट फॉर्म. याला काय अजून म्हणायचं? याला म्हणतात फ्लॅट वर्म. या सिफलायझेशन मुळे याचे जे नर्व कॉर्ड आहेत, याच्यामध्ये नर्व कॉर्ड पण असतात. सिफलायझेशन आहे, हेड फॉर्मेशन होत आहे, नर्व कॉर्ड प्रेझेंट असणार. म्हणून याची जी नर्वस सिस्टम असते, याची जी न्यूरल सिस्टम असते ती लॅडर लाईक राहते. नर्वस सिस्टम, एनएस म्हणजे नर्वस सिस्टम. आपले शॉर्टकट लॅडर लाईक. लॅडर म्हणजे सीड्या, म्हणजे अशी पायऱ्या कशा असतात, शिड्या कशा असतात, त्या टाईपची नर्वस सिस्टम असते. कशाची? प्लॅनेरियाची. पहिला बघितला स्पॉन्जेस. स्पॉन्जेसची कशी असते? नो न्यूरॉन्स. न्यूरॉन्स प्रेझेंट नसतं, त्याला रिस्पॉन्ड कुठून भेटतो? एक्सटर्नल एन्व्हायरमेंट कडून. दुसरा काय होता? दुसरा हायड्रा होता. हायड्रा काय? हायड्रामध्ये न्यूरल सिस्टम कशी असते? हायड्रामध्ये सिंपल आहे, हायड्रामध्ये नेटवर्क न्यूरॉन असतं, ब्रेन अब्सेंट असतं. तिसरा आहे प्लॅनेरिया म्हणजे प्लॅटफॉर्म. प्लॅटफॉर्म मध्ये सिफलायझेशन होतं, म्हणजे हेड फॉर्मेशन होतं. त्याच्यामुळे त्याचे नर्व कॉर्ड असतात. त्याचे नर्व कॉर्ड प्रेझेंट असल्यामुळे त्याची जी नर्वस सिस्टम असते, त्याची जी न्यूरल सिस्टम असते ती लॅडर लाईक असते, म्हणजे सीड्या टाईप असते. सीड्या टाईप असते. हे राईट. पुढे अर्थवॉर्म. पुढे काय? अर्थवॉर्म. अर्थवॉर्म आपल्या स्ट्रक्चर, आपल्या एक चॅप्टर आहे, त्या चॅप्टर आपण पुढे बघणार आहोत. त्या चॅप्टर मध्ये अर्थवॉर्म मध्ये डबल वेंट्रल नर्व कॉर्ड नर्वस सिस्टम. अर्थवॉर्मची न्यूरल सिस्टम कशी असते? डबल वेंट्रल नर्व कॉर्ड गँग्लियन. डबल वेंट्रल नर्व कॉर्ड गँग्लियन. आणि याच्यामध्ये आपण त्या चॅप्टर मध्ये पाहणार आहोत. त्याच्यामध्ये सेरेब्रल गँग्लिया प्रेझेंट असल्यामुळं तिथं ब्रेन सारखा स्ट्रक्चर फॉर्म व्हायला सुरुवात होतो, म्हणजे ब्रेन आता फॉर्म व्हायला सुरुवात होतो. याच्यामध्ये आपण ब्रेन सारखा थोडा छोटा छोटा पार्ट, म्हणजे ब्रेनची सुरुवात होतो. ब्रेनचं निर्माण व्हायला सुरुवात होतो. आपण ब्रेन बघू शकता, ब्रेनची सुरुवात होतो. याची गरज नाही. अर्थवॉर्म मध्ये काय? अर्थवॉर्म मधली न्यूरल सिस्टम डबल वेंट्रल नर्व गँग्लिया, नर्व कॉर्ड गँग्लिया. राईट. पाचवं आहे आपला ऑक्टोपस. काय? ऑक्टोपस. ऑक्टोपस मध्ये कोणत्या टाईपची न्यूरल सिस्टम असते? आता मी तुम्हाला सांगतो. इनव्हर्टिब्रेटच्या जर आपण गोष्ट केली आहे, इनव्हर्टिब्रेटचे आपण आता पहिले आपण इनव्हर्टिब्रेटचं बघणार आहोत, त्याचं इनव्हर्टिब्रेटचं बघणार आहोत सगळं. इनव्हर्टिब्रेटचा जर आपण विचार केला तर इनव्हर्टिब्रेट मध्ये हायली डेव्हलप्ड न्यूरल सिस्टम इन ऑक्टोपसची असते. हाय डेव्हलप्ड, आणि याच्यामध्ये हाय डेव्हलप्ड ब्रेन प्रेझेंट असतं. काय असतं? हाय डेव्हलप्ड, चांगल्या पद्धतीने ब्रेन याचा डेव्हलप झालेला असतो. आता तुम्ही जर समुद्रामध्ये बघितलं असेल, समुद्रामध्ये आपल्या व्हिडिओ कोणत्या याच्यामध्ये जर ऑक्टोपस आहे ना, तर ऑक्टोपस आपल्याला कोणी मारावं नाही, आपल्यावर कोणी हत्या करावं नाही, आपण कुणाचं भक्ष्य बनावं नाही.
त्याच्यामुळं तो लपायचा प्रयत्न करतो, कलर बदलण्याचा प्रयत्न करतो, कलर बदलतो. कुठून बदलतो? ब्रेन कडून बदलतो, कारण की तिकडून त्याला ऑर्डर भेटतं. म्हणून त्याची न्यूरल सिस्टीम ही हायली डेव्हलप्ड असते, राईट. त्याच्यानंतर गोष्ट करूया आपण. त्याच्यानंतरचं 6 नंबरचं आहे आपलं स्टारफिश. तुम्हाला माहित आहे का स्टारफिश इज ऑल्सो नोन एज सी स्टार? माहित आहे सर, माहित आहे दादा, तो आम्हाला नको शिकू. स्टारफिश इज ऑल्सो नोन एज अ सी स्टार. ओके, नो प्रॉब्लेम. याच्यामध्ये न्यूरल सिस्टम कशी असते सांग. याच्यामध्ये तर ब्रेन, नो ब्रेन, ब्रेन तर पहिले नसतं. पण 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 आपण हे वरचं मिटून टाकतो. मी वरचं एकदा स्क्रीनशॉट काढा. हे काय काढायचं काढा. स्टारफिशची जर गोष्ट केली, स्टारफिश बघितली आपण, या टाइप मध्ये स्टारफिश असते, राईट. नाही या टाइप मध्ये नसते. चला, या टाइप मध्ये तरी असते स्टारफिश. हा, राईट. या टाइप मध्ये स्टारफिश असते अशी. तर या स्टारफिश मध्ये मधातला जो आहे, तो मधातला पार्ट आहे, तो मधातला आहे नर्व कॉर्ड. हा, आणि त्याच्या आजूबाजूला स्टारफिशच्या इर्दगिर्दला 9 रिंग्स प्रेझेंट असतात. काय असतात? 9 रिंग्स प्रेझेंट असतात. हा झाला नर्व कॉर्ड. हा नर्व रिंग्स प्रेझेंट असतात. याच्यामुळं यांची न्यूरल सिस्टीम जी आहे ती सर्क्युमोरल रिंग्स, याच्यामुळे याचे सर्क्युम्युलर रिंग्स फॉर्म्स होतात. टाइपचे नर्व प्रेझेंट असतात त्याच्यामध्ये. सर्क्युम्युलर म्हणजे सर्कल टाइप घुमणारे, आहे ना. तर ही झाली आपली वेगवेगळ्या अॅनिमल मधली, वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मधली न्यूरल सिस्टीम. याच्यानंतर ही आपण कशाची बघितली? इनव्हर्टिब्रेट्सची बघितली, राईट. आता पुढे व्हर्टिब्रेट्सची बघूया. व्हर्टिब्रेट्सचं एवढं काही आपल्याला घ्यायचं नाही. इनव्हर्टिब्रेट मधून आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. व्हर्टिब्रेटचं फक्त एवढा वाक्य लिहून घ्या तुम्ही. व्हर्टिब्रेट मध्ये फुल्ली डेव्हलप्ड ब्रेन इज प्रेझेंट. सगळ्या व्हर्टिब्रेट मध्ये फुल्ली डेव्हलप्ड ब्रेन इज प्रेझेंट. सगळ्या व्हर्टिब्रेट मध्ये ब्रेन हा फुल्ली डेव्हलप्ड प्रेझेंट असतो. ओके, तर आजच्या लेक्चर मध्ये फक्त एवढंच है ना. जास्त नको मोठं करायला. सुरुवातीला एकदा रिव्हिजन मारून घेऊया. सुरुवातीला सगळ्यात पहिले बघितलं आपण स्पॉन्जेस मध्ये नो न्यूरॉन. ओके, सेकंड बघितलं हायड्रा मध्ये नेटवर्क न्यूरॉन. थर्ड काय बघितलं आपण? थर्ड लवकर येऊ द्या तर लवकर. प्लॅनेरिया मध्ये काय असतं? प्लॅनेरिया मध्ये सिफलायझेशन होतं. कशाचं सिफलायझेशन? नर्व कॉर्डचं. त्याच्यामुळे त्याची जी रिंग्स आहे ती लॅडर लाईक असते. त्याची जी नर्वस सिस्टम असते ती लॅडर लाईक असते, राईट. त्याच्यानंतर आपण बघितलं आर्थवर्म मध्ये डबल व्हेंट्रल नर्व कॉर्ड प्रेझेंट असतं, है ना. सेरेब्रल गँग्लिया प्रेझेंट असतं त्याच्यामध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये ब्रेन आपल्याला दिसायला सुरुवात होती. त्याच्यानंतर आपण बघितलं ऑक्टोपस मध्ये तर फुल्ली डेव्हलप्ड ब्रेन प्रेझेंट असतं. त्याच्यानंतर बघितली आपण सी स्टार म्हणजे स्टारफिश बघितली. स्टारफिश मध्ये सर्क्युम्युलर रिंग्स प्रेझेंट असतात, त्याच्या टाईपच्या नर्व्स प्रेझेंट असतात, नर्व रिंग्स प्रेझेंट असतात, राईट.
आणि व्हर्टिब्रेटमध्ये आपण काय बघितलं, व्हर्टिब्रेटमध्ये फुल्ली डेव्हलप्ड ब्रेन प्रेझेंट असतं. व्हर्टिब्रेटमध्ये फुल्ली डेव्हलप्ड ब्रेन प्रेझेंट असतं. आता आजच्या लेक्चरमध्ये फक्त एवढंच, आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण आता ह्युमन न्यूरल सिस्टीम, ह्युमन नर्वस सिस्टीम स्टार्ट करून टाकूया. आजच्या लेक्चरमध्ये फक्त एवढंच, उद्याच्या लेक्चरमध्ये ते. ओके, बाय बाय, सी यू.